मिरज तालुक्यातील अंकली येथील पुलावरून कृष्णा नदीत उडी टाकून आत्महत्या केलेल्या प्राजक्ता योगेश देसाई या विवाहितेचा मृतदेह गुरुवारी सकाळी स्मशानभूमी परिसरात आढळून आला। सांगली ग्रामीण पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह पात्राबाहेर काढलाय। अंकलीतील पुलावरून मंगळवारी दुपारी प्राजक्ता देसाई हिने नदीत उडी टाकली होती। नागरिकांनी सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवताच त्यांनी स्पेशल रेस्क्यू टीमच्या मदतीने मंगळवारी सायंकाळपर्यंत शोध घेतला। त्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी ढवळी गावापर्यंत बोटीने शोध घेतला, परंतु मृतदेह आढळून आला नाही। गुरुवारी सकाळी स्पेशल रेस्क्यू टीम शोध घेत असताना अंकली गावच्या स्मशानभूमी परिसरात सकाळी 9च्या सुमारास प्राजक्ताचा मृतदेह तरंगताना आढळून आला। मृतदेह बाहेर काढल्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला। फोर्सचे कैलास वडर, सागर जाधव, आकाश कोलप, असिफ मकानदार, सदाशिव बेडेकर, फिरोज शेख, महेश कुमार मठ, मारुती कोळी, योगेश मेंढीगिरी यांनी मदत कार्य केले। प्राजक्ताच्या आत्महत्येबाबत सांगली ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत।